प्रादेशिक पक्षांचे नेते देखील केंद्रातील सत्तेविरुद्ध उघड भूमिका घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. यामागे राजकीय दबाव, तपास यंत्रणांचा वापर आणि सत्तेच्या समीकरणांची भीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांच्या कारवायांचा दबाव वाढत असल्याची भावना त्यामुळेच निर्माण झाली आहे. विरोधकांचा आवाज कमकुवत होत चालल्याचे म्हणूनच दिसते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्या असत्या तर राष्ट्रीय विरोधी राजकारणाचे नेतृत्व त्यांच्या हातात जाण्याची शक्यता होती. इंडिया आघाडीतील अनेक पक्ष त्यांच्याकडे समर्थ पर्याय म्हणून पाहत होते, परंतु पराभवानंतर त्यांच्या नेतृत्वाभोवती निर्माण झालेले वलय कमी झाले आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुकला बसलेला धक्का, आसाममध्ये काँग्रेसचा झालेला पराभव आणि डाव्या पक्षांचे जवळपास संपुष्टात आलेले अस्तित्व यामुळे विरोधकांची एकूण ताकद कमी झालेली दिसते. डाव्या पक्षांची अवस्था तर अधिक चिंताजनक. एकेकाळी राष्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकणारे डावे आज कोणत्याही राज्यात सत्तेवर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राजकीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून व्यापक विरोधी एकजुटीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठिंबा देणे ही काळाची गरज ठरली आहे. भारतीय लोकशाहीत सक्षम विरोधी पक्ष असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच प्रभावी सत्ताधारी पक्ष असणेही आवश्यक असेच आहे. विरोधक दुर्बल झाले तर लोकशाहीतील संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण होतो. विरोधकांसमोर आणखी एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे जनतेशी तुटलेला संवाद हा होय. निवडणुकीतील पराभवानंतर अनेक विरोधी पक्ष बचावात्मक भूमिकेत गेलेले दिसतात. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, सामाजिक तणाव यासारख्या मुद्द्यांवर सातत्याने जनआंदोलन उभे करण्यात त्यांना अपयश येत आहे. अनेकदा विरोधकांची एकजूट ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचे दिसते. सत्तेविरोधी मतांचे संघटन करण्यासाठी सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्पष्ट धोरण आणि परस्परातील विश्वास आवश्यक आहेच, तो अद्याप निर्माण झालेला दिसत नाही. काँग्रेसनेही आपल्या मर्यादा ओळखत नव्या पिढीतील नेतृत्वाला संधी देणे, प्रादेशिक पक्षांशी लवचिक भूमिका घेणे आणि स्थानिक वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या पक्षाशी युती करण्याची शक्यता असताना ती साधता आली नाही, हे विरोधकांच्या रणनीतीतील कमकुवतपणाचे उदाहरण म्हणून मानता येईल. केवळ भाजप विरोधी भूमिका घेत जनतेचा विश्वास संपादन करता येणार नाही. त्यासाठी ठोस विकास दृष्टी, सक्षम नेतृत्व आणि विश्वासार्ह पर्याय आवश्यक आहेत. भारतीय लोकशाहीची खरी ताकद तिच्या विविधतेत आहे. प्रादेशिक पक्षांनी अनेकदा स्थानिक पक्षांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिले. भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अस्मिता जपण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे पूर्णतः अस्तित्व संपुष्टात येणे हे लोकशाहीच्या दृष्टीने आदर्श चित्र ठरणार नाही. मात्र बदलत्या राजकीय वास्तवात टिकून राहण्यासाठी
त्यांना स्वतःची भूमिका नव्याने निश्चित करावी लागेल. आजची राजकीय परिस्थिती विरोधकांसाठी धोक्याची घंटा असली तरी ती संधीही आहे. एकत्रित नेतृत्व, स्पष्ट राष्ट्रीय दृष्टिकोन आणि जनतेच्या पक्षांशी प्रश्नांशी जोडलेली राजकीय चळवळ उभारण्यात विरोधक यशस्वी झाले तर देशात पुन्हा एकदा सक्षम द्विपक्षीय स्पर्धा निर्माण होऊ शकते. अन्यथा भारतीय राजकारण एका पक्षाच्या वर्चस्वाकडे झुकण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकशाहीचे आरोग्य टिकवण्यासाठी सक्षम सत्ताधारी पक्षाइतकाच सक्षम विरोधी पक्षही आवश्यक असतो. हे वास्तव सर्व राजकीय पक्षांनी ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. धन्यवाद.